देशात सध्या चर्चा आहे ती म्हणजे मोदींनी केलेल्या आवाहनाची। नुकतेच 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या, पण याच निवडणुका होण्याआधी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की घाबरण्यासारखं काही कारण नाहीये, सगळी परिस्थिती आटोक्यात आहे। पण आता पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय। आता 1 वर्ष तरी सोनं खरेदी करू नका असं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। तर असे बरेच आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले। पण मोदींनी असं आवाहन करण्यामागे नेमकं कारण काय आहे? हे फक्त आवाहन आहे की यामागे काही मोठं संकट आहे? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। हैदराबादमधील भाजपच्या एका मोठ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महत्त्वाची आवाहने केली आहेत। शेजारील देशातील युद्धामुळे भारतावर इंधनाच्या किमती वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय काय आवाहनं केली आहेत पाहूया। एक म्हणजे खाण्याच्या तेलाचा कमीत कमी वापर करा, तसेच पेट्रोल डिझेल काटकसरीने वापरा। भारताकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत। आपल्याला आवश्यक असलेलं पेट्रोल, डिझेल आणि गॅस हे सर्व इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं। युद्धामुळे जगभरामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस तसेच खतांच्या किमती देखील लक्षणीयरित्या वाढलेल्या आहेत, त्या गगनाला भिडलेल्या आहेत। शेजारील देशांमध्ये काय घडत आहे हे तर तुम्हाला माहिती आहेच। देशासाठी मरणच हे देशभक्ती नसतं, तर देशासाठी जगणं आणि देशासाठी कर्तव्य पार पडणं हे देखील देशभक्ती असते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। आपल्याला पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करावा लागेल। शहरांमध्ये मेट्रो असेल तिथं मेट्रोचाच वापर करू शकतो। कारमध्ये जाणं गरजेचं असेल तर कारपुलिंग म्हणजेच कारमध्ये आपल्या बरोबर इतरांनाही घेऊन जा। कुठे सामान पाठवायचं असेल तर ते रेल्वेच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करा। इलेक्ट्रिक वाहनं असतील तर त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा, असे पर्याय मोदींनी सुचवले। कोरोनाच्या काळामध्ये आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग असे अनेक पर्याय तयार केले होते, त्याची आपल्याला सवयही झाली। आज त्याच पद्धतीचा वापर करणं ही काळाची गरज बनली आहे, त्यानं देशाला फायदा होईल असं मोदींनी म्हटलंय। आणखी एक आवाहन म्हणजे पुढचं 1 वर्ष तरी सोनं खरेदी करू नका, कारण सोन्याच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन, ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज असं म्हणतो, हा खर्च जास्त होतो। लग्न समारंभामध्ये सोनं खरेदी करण्याची परंपरा असणाऱ्या आपल्या भारतीय कुटुंबियांना हे आवाहन खास करून करण्यात आलंय की राष्ट्रहितासाठी सोनं खरेदी करणं टाळा। आणखीन एक आवाहन म्हणजे परदेश प्रवास टाळा। परदेशात सुट्ट्या, डेस्टिनेशन वेडिंग आणि अनावश्यक परदेश प्रवास 1 वर्षासाठी पुढे ढकलण्यासाठी मोदींनी सांगितलंय। देशातील पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळण्यासाठी भारतातच खर्च करा, असा उपाय देखील त्यांनी सांगितला। आपल्याला लागणारे दररोजचे सामान म्हणजेच दैनंदिन वस्तू मेड इन इंडियाच्या वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी मोदींनी सांगितलंय। तसंच पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांनाही आवाहन केलंय। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर 50% कमी करावा, असंही त्यांनी म्हटलंय। पण हे असे आवाहन करण्याची कारणं काय? तर ते यासाठी कारण की याचं मागचं कारण पश्चिम आशियाचं संकट आहे। पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेला हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मोठा अडथळा निर्माण झालाय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। मोदी सरकारवर लोकांचा विश्वास आहे, पण पुढे काय? सगळ्या संकटांना तर आपल्यालाच म्हणजे सर्वसामान्यांनाच सामोरं जावं लागणार आहे। असो, तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।